मराठा समाजातील 43% महिला मोलमजुरी करतात, तर बालविवाहाचं प्रमाण 13%वर। कोर्टात मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष सरकारने केले सादर। पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्याप्रकरणी रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। पेटाकडून रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। राष्ट्रवादी शरद पवार भिवंडीच्या मोबदल्यात सातारा काँग्रेसला देण्याची शक्यता। सातारा काँग्रेसकडे गेल्यास पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ। भाजपचा उमेदवार नसेल तर निवडणुकीचा काम करणार नाही, कल्याणमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा निर्धार। श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळाली नाही तर राजकीय संन्यास घेईन, रामदास कदमांची भीष्म प्रतिज्ञा। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनी भाजपमध्ये यावं, अन्यथा तुरुंगाचे दरवाजे खुले। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं वादग्रस्त वक्तव्य। ऐन निवडणुकीत शरद पवारांचा दुष्काळ दौरा। 8 एप्रिलला पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती तालुक्याचा करणार दौरा। कोरोना काळामध्ये पॅरोलवर सुटलेल्या 5,900 कैद्यांपैकी 5,300 कैदी परतलेच नाहीत। मुंबई हायकोर्टाचे कैद्यांना परत बोलवण्याचे जेल प्रशासनाला आदेश। सोलापूरमध्ये रील बाजारला पोलिसांचा दणका। रीलमध्ये कोयता दाखवणाऱ्याची हात जोडून माफी। तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये पुन्हा नोकर कपातीचं संकट। ॲपल कंपनीमध्ये 600 कर्मचाऱ्यांना नारळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।